आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे मशाल हे चिन्ह लोकसभेला येऊ शकतं का? आणि शरद पवार यांच्या गटाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी हे चिन्ह कायम राहू शकतं का निवडणुकीमध्ये? बघा, उद्धव ठाकरेंकडे मशाल हे कायम राहीलच. कारण हे मॅटर आता 13 महिने पेंडिंग आहेत. त्याच्यात प्लीडिंग्स कंप्लीट आहेत, फायनल आर्ग्युमेंट्स बाकी आहेत आणि पुढची तारीख एप्रिलमध्ये आहे. तोपर्यंत आचारसंहिता मला वाटतं सोमवारपर्यंत लागेल. तर हे तुम्ही मान्य करा की उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आणि मशाल चिन्ह हेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे राहील. पवार साहेबांचं कसं आहे, तो बेंच वेगळा आहे. ते चीफ जस्टिसांकडे मॅटर आहे शिवसेनेचं. हा बेंच जो आहे कोर्ट नंबर 4 जे एनसीपीचं मॅटर आहे पक्ष आणि चिन्हाचं, ते जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस विश्वनाथन यांच्याकडे. यांनी जरी ते मॅटर एक्सपेडाईट केलं तर मला नाही वाटत की लोकसभेला काही चिन्हात बदल होईल. म्हणजे मला दादांकडे एनसीपी आणि घड्याळ हेच राहील आणि पवार साहेबांकडे एनसीपी शरदचंद्र पवार आणि मॅन ब्लोईंग तुरा म्हणजे तुतारीच राहील. आणि आचारसंहिता पण आता येत आहे. पण एखाद्या वेळेस लोकसभेनंतर आणि विधानसभे आधी याच्यात काही बदल होऊ शकतो. आणि आज कोर्टाने तसं सांगितलंय. जेव्हा अजितदादांचे वकील म्हणले मनिंदर सिंग की आम्हाला इलेक्शन कमिशननी चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे घड्याळ दिलेलं आहे, तेव्हा कोर्ट म्हटलं पण ते मॅटर इथे अपीलमध्ये आहे आणि आम्ही उद्या तो निर्णय फिरवू शकतो. त्यामुळे तुम्ही पण विचार करायला हरकत नाही. तो एक सार्कॅस्टिक कॉमेंट होता कोर्टाचा. म्हणजे असं आपल्याला म्हणता येणार नाही की कोर्ट तेच करेल. कोर्ट बऱ्याच वेळेस ओरल ऑब्झर्वेशन करत असतं. तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्राच्या मेन मॅटरमध्ये पण सत्ता संघर्षात सीजेआयनी किंवा कोर्टाने काही ओरल ऑब्झर्वेशन केले होते, तर लोकांना वाटलं की आता उद्धव ठाकरेंच्या बाजूने निर्णय जाईल. तर असं काही होण्याची शक्यता कमी आहे. वेळ लागेल. आणि उद्धव ठाकरेंच्या मॅटरमध्ये मी का म्हणतोय पक्ष आणि चिन्हाचं मॅटर आता 13 महिने झालेले आहेत आणि चीफ जस्टिसांसमोर हे मॅटर आहे आणि ते नोव्हेंबर 2024 मध्ये सरन्यायाधीश रिटायर होत आहेत. तर मोठे जे मॅटर असतात ते रिटायर व्हायच्या आत निर्णय दिले जातात. त्यामुळं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये शिवसेने बाबतीचा निर्णय हा पक्ष आणि चिन्हाचा अपेक्षित आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना अपेक्षा ठेवायला हरकत नाही की त्यांना पक्ष आणि चिन्ह हे परत मिळेल आणि तो निर्णय तोपर्यंत यायला पाहिजे. आता तो विधानसभेच्या आधी येतो का एकदम त्या सुमारास येतो ते माहित नाही. आणि त्याच्यानंतर जर उद्धव ठाकरेंना पक्ष म्हणजे शिवसेना नाव आणि परत धनुष्यबाण मिळाला तर त्याच्यानंतरचे राजकीय समीकरण काय असतील ते आपल्याला आत्ताच सांगता येईल. तो एक नंतर वेगळा अंक असणार आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडींना काही थांबा नाहीये किंवा काही अटकाव नाहीये, त्या सुरूच राहतील.